नमस्कार मित्रांनो, BFSI मराठी टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI समर इंटर्नशिप प्रोग्राम 2026 याचे ॲप्लिकेशन्स आता 15 डिसेंबरला क्लोज होणार आहेत. जर तुम्ही अप्लाय केले नसाल, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो. कारण ही बातमी मला खूपच महत्त्वाची वाटली आणि मी ही पाहिली नव्हती. रिसेंटली पाहिली असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण वेळेअभावी मी व्हिडिओज किंवा या यूट्यूब चॅनलला कंटिन्यू करू शकत नाही. परंतु मी प्रयत्न करणार आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये डेडिकेटेड व्हिडिओज बनवण्यासाठी. तर ही बातमी तुम्ही ऐकली नसाल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करा मित्रांनो. तुमचा रिझ्युमे फारच स्ट्राँग होईल. तर इलिजिबिलिटी काय आहे त्याची तुम्ही इथे चेक करू शकता. स्टुडंट्स पर्स्युइंग पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजे फक्त जर पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही जर करत असाल म्हणजे MBA किंवा M.Com किंवा MSc इन फायनान्स किंवा MA इन फायनान्स अशा प्रकारचे जे की रिलेटेड आहेत मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक्स, लॉ, कॉमर्स, बँकिंग, BFSI सेक्टरची, इकॉनॉमिक्स. तर ह्या अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही डिग्री करत असाल, फायनल इयरला असाल, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. किंवा जर 3 वर्षाचा तुम्ही LLB करत असाल डिग्रीच्या नंतर किंवा कोणत्याही तुम्ही आता BSc वगैरे केला असेल आणि LLB करतात बरेच जण. तर अशा प्रकारचे तुम्ही 3 इयर्सचा LLB जर तुम्ही करत असाल आणि फायनल इयरमध्ये आहात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि इथे तुम्हाला स्टायफंड सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. ₹20,000 स्टायफंड तुम्हाला पर मंथ मिळेल. 3 महिन्याचा ड्युरेशन असणार आहे. एप्रिल ते मेमध्ये. तर इथे डिटेल्स तुम्ही इथे पाहू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि ह्यांचे जे ऑफिसेस आहेत, ते इथे तुम्हाला इंटर्नशिप मिळेल मित्रांनो. प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत. जसं की तुम्ही इथे पाहू शकता कंट्रोल ऑफिसेस. तर इथे तुम्ही इंटर्नशिप तुम्हाला मिळून जाईल. तयारी ॲप्लिकेशन वगैरे तुम्हाला इथे कसा करायचा याबद्दल डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता. तर ड्युरेशन जर बघितलं, तर नॉर्मली द पिरियड ऑफ प्लेसमेंट विल बी फॉर मॅक्सिमम ऑफ 3 मंथ्स ड्युरिंग द पिरियड फ्रॉम एप्रिल टू जुलै. So the period may be reduced or extended at the discretion of the bank.